मोठी बातमी। पंढरपूरमधील मंदिर समितीने आयोजित केलेली पूजा हिंदीतून सांगितल्याचा दावा करण्यात आल्याने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे। राहुल सातपुते नावाच्या एका भाविकाने या संदर्भात एक्सवर पोस्ट करत खळबळजनक दावा केलेला आहे। मंदिर समितीने तुकाराम भवनमध्ये तुलसी अर्चना पूजा ही आयोजित केली होती आणि पूजेत 30 ते 35 मराठी कुटुंब तर एक अमराठी कुटुंब होतं। या अमराठी कुटुंबाच्या मागणीवरून गुरुजींनी पूजेतील सूचना मराठीऐवजी हिंदीतून दिल्या। यावर आपण आक्षेप घेतला, मात्र याची दखल कुणीही घेतली नाही असा आरोप राहुल सातपुते यांनी केलाय। आपण महाराष्ट्रात आहोत, त्यासोबत आमच्या कुटुंबाला हिंदी समजत नाही, केवळ एका अमराठी कुटुंबासाठी हिंदीतून पूजा का केली असा सवाल सातपुते यांनी विचारल्याचा दावा केलाय। तर आपल्याला पूजेतून बाहेर काढतील या भीतीने इतर मराठी कुटुंबांनी मध्यस्थी केली नाही असा दावाही त्यांनी केला। तर पूजा ही मराठी किंवा संस्कृत मधूनच होते, मात्र पूजेसंदर्भातल्या सूचनांबाबत राहुल सातपुतेंनी केलेल्या तक्रारीची दखल घेतल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। आता तक्रार प्राप्त झालेली आहे। 9 ऑगस्ट रोजी हिंदीतून पूजा घातल्याची जे तक्रार आहे, तर हिंदीतून कुठलीही पूजा होत नाही। पूजा ह्या सर्व मराठी आणि संस्कृत या भाषेतूनच होतात, परंतु फक्त जी माहिती सांगितली जाते ती प्राधान्याने मराठी, आणि त्यानंतर जर समजलं नाही कुणाला, परभाषिक परप्रांतीय जर भाविक असतील तर त्यांना हिंदी भाषेतून आपण त्या ठिकाणी माहिती सांगत असतो। तर निश्चितच त्यांनी केलेली तक्रार सुद्धा मंदिर समितीने गांभीर्याने घेतलेली आहे। महाराष्ट्रातील मराठी भाषिकावर कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न आहे। मराठी भाषिकांना काय करायचं ते तुम्ही करा, हम तुम्हारी सुनेंगे नहीं, तो आणि तुम्ही आमचं काय वाकडं करू शकाल, अशी यातून असा संदेश देण्याचा सरकारचा प्रयत्न मला दिसतो आहे। सरकारने त्वरित ते बंद करावं आणि मराठीमध्येच ते सुरू करावं अशी आमची सरकारकडे मागणी आहे।